आपल्या पराक्रमावर विश्वास ठेवून, आपल्या सोबत जे लोक येतात त्याच्यावर विश्वास ठेवून, आपल्यावर विश्वास ठेवणारा एखादा पाहुणा, एखादा मित्र सापडतो की भाऊ मतलब 10,000 रुपये जाईन खन, बरोबर आहे ना. मग त्यासाठी आपण ती विहीर खोदत आणि एक दिवस पाणी लागलं की मग ज्यांनी आपल्याला नाव ठेवलेलं असतं ते येतात, हो लागलं का, मी तर म्हणत होतो लागलच म्हणून, बरोबर आहे. आपली कंडिशन अशीच आहे, तुम्ही पहारी मारत राहा, पाणी लागणार आहे. आणि तुमच्या विहिरीला पाणी लागलं की जे घरी बसून विचारतात, काहीच नाही का अजून, चालले आपल्या मिटिंगले केव्हाही, बोलवलं की निघले, ते झालं नाही का अजून, ते म्हणतील मी तर म्हणतच होतो, मी म्हणत होतो ते होणारच आहे, बरोबर आहे. ते म्हणतील आता मी तुम्हाला मदत करायला येतो पाईपलाईन टाकायला. आणि पेन्शन वाटपात हा गडी पहिल्या नंबरवर उभा असणार, बरोबर आहे. ज्यांनी कामं केलं तर म्हणाल घेऊ आरामात, थोडंसं दमलो, थोडं श्वास घेऊया. पण हा ताजे तवाना गडी जो घरी बसलेला आहे तो धावत जाऊन पहिल्या नंबरवर उभा राहणार, बरोबर आहे. तरी चालेल, त्याने पहिल्या नंबरवर उभं राहिलं आणि त्यांनी पहिली पेन्शन घेतली तरी चालेल. पाणी एकदा विहिरीला लागलं की ते पाणी कुणीही पिलं तर आम्हाला आनंद, बरोबर आहे. ते पाणी माणसंच काय, जनावरांनी सुद्धा सुखी व्हावं, शेतीसुद्धा फुलावी अशी आमची इच्छा आहे. म्हणून ही विहीर खोदण्याचा कार्यक्रम आपण सगळे मिळून करतो. कोणाची कुदळ आहे, कोणाचं फावडं आहे, कोणाचं टोपलं आहे, कोणाची मेहनत आहे, कोणाची दोरी. पण विहिरीला पाणी लागल्याशिवाय थांबायचं नाही. आणि तुम्हाला हे सांगतो, विहिरीला पाणी लागल्यावर बाकीचे पाहायला येतील, प्यायला येतील, ज्यानं खोदलं त्याचं जे समाधान आहे, त्याचा जो घाम त्या मातीत पडलेला आहे त्याचा आनंद काही वेगळाच असणार. आपलं काम होणार आहे, लवकरात लवकर होणार आहे. आता जर समजा हा भारत पाकिस्तानचा प्रसंग नसता तर मी तुम्हाला गॅरंटीने सांगितलं असतं 1 महिन्याच्या आत तुमचं काम होतं. आता हा प्रसंग झाल्यावर आपण ह्या गोष्टीची चर्चा पुन्हा त्या मंत्र्याशी करणे म्हणजे मौतीला जाऊन उधारी मागण्यासारखे, बरोबर आहे. त्यामुळं थोडासा आपण संयम ठेवू, दम ठेवू. इतके दिवस ठेवला, अजून थोडे दिवस ठेवू, आपलं काम होणार आहे, तुमचा विजय निश्चित आहे. आता पोखरकर साहेबांचा खरं म्हणजे मी अतिशयोक्ती सांगत नाही, पण या विषयावर प्रचंड अभ्यास आहे. ते EDLI स्कीम असेल, तुमच्या पेन्शन असेल, तुमच्या ग्रॅच्युट्या थांबलेल्या असतील, या सगळ्या विषयावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. आणि मी त्यांना आत्ता 26-27 तारखेला जो आपला राज्यस्तरीय अधिवेशन जे झालं त्यामध्ये त्यांना ही विनंती केली होती की तुम्ही लिहून काढा की प्रत्येक स्कीमचं म्हणजे यातून काय काय बेनिफिट्स आहेत आणि कोणाकोणाच्या थांबल्यासाठी काय करायचं. तुम्ही मराठीत लिहा, आपण त्याचा हिंदी इंग्रजी अनुवाद करू, पूर्ण देशात तो फिरवू. आणि पूर्ण देशात तो अनुवाद गेल्यावर प्रत्येक देशातल्या प्रत्येक आपल्या जिल्हास्तरीय नेत्याला आपण हे सांगू की तुमच्याकडे जर अशा अडचणीची लोकं असतील तर अमुक एक फॉर्मॅटमध्ये तुम्ही पत्र लिहा, एक तर आम्हाला पाठवा आणि एक कॉपी तुम्ही त्यांना द्या, एक आम्हाला द्या. इथेसुद्धा जे आज त्यांनी 14 लोकांचे प्रश्न सांगितले किंवा अजूनही असतील, कृपा करून पोखरकर साहेब, वाळके अप्पा, समिंदर साहेब यांना सोडू नका. त्यांना तुमच्या अडचणी सांगा आणि त्या अडचणी ते प्रश्न एका ह्याच्यात लिहून त्याची यादी लावून आपण आपल्या राष्ट्रीय संघटनेत, राष्ट्रीय पातळीवरून ते पत्र मंत्र्याला आणि CPFCला लिहू. तुम्हाला सांगतो, आपल्या